अकोल्यात विवादग्रस्त फेरफार रुजू करून घेतल्याबद्दल पद्मा रवींद्र टेकाळे या महिलेनं कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। अकोला तहसीलमधील नायब तहसीलदार काळे, चांदूरचे तलाठी खोडके तसेच मंडळ अधिकारी मोहरे यांनी नोंदीवरील हरकत विवादग्रस्त प्रकरण नायब तहसीलदार काळे यांच्यासमोर सुरू असताना तलाठी खोडके यांनी विवादग्रस्त दस्ताचा नवीन फेरफार घेऊन मंडळ अधिकारी मोहरे यांनी सदर फेरफार रुजू केला। वास्तविक महाराष्ट्र जामीन महसूल अधिनियमाचे कलम 150(3) आणि 4 नुसार नोंदीवर हरकत आक्षेप प्राप्त झाल्यानंतर तलाठी यांनी हरकत वहीत नोंद घेऊन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष ठेवणे अपेक्षित असताना तसेच मृत्यूपत्राचा फेरफार हा प्रलंबित असताना तलाठी यांनी वारसाचा फेरफार घेऊन भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप या महिलेनं केला आहे। नायब तहसीलदार स्वप्नाली काळे आणि खोडके PD खोडके मॅडम ज्यांनी म्हटलं माझा सातबारा चुकीचा बनवलेला आहे, कुठलाही आदेश नसताना मंडळ अधिकारी माहोरे साहेबांनी आधीच म्हटलं वादग्रस्त असताना त्यांनी आधीच फेरफार करून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आदेश 3 महिन्यांनी लागला। मला 3 महिने सतत कोर्टाच्या चक्रा घ्यावं लागल्या आणि असा चुकीचा त्यांनी आदेश केलेला आहे। मला याच्यामध्ये न्याय मिळावा आणि माझी शेती माझ्या नवऱ्याच्या नावाने व्हावी आणि जी संबंधित आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे। शासनाचं जे भ्रष्टाचार केलेला आहे याचा भ्रष्टाचार उघडकीस यावा आणि यांना जे कायदेशीर कारवाई असेल या तिन्ही अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी ही माझी मागणी आहे।